आज रात्री 12 वाजता तेजूचा वाढदिवस आहे, म्हणून आम्ही म्हणजे मी आणि माझा ल्योक आरू हाय कर हाय. आम्ही दोघं तेजूला सरप्राईज द्यायला पेस्ट्री घ्यायला आलोय. केक उद्या कापू, पण आता पेस्ट्री घ्यायला आलो आहे आणि तेजूला माहिती नाही आहे. आता आम्ही या केक शॉपमध्ये एंट्री करणार आहोत आणि तेजूसाठी एक पेस्ट्री घेऊन आज 12 वाजता तिचा बर्थडे सेलिब्रेट करू. आज मम्मीचा बर्थडे असतो. सरप्राईज सरप्राईज हॅपी birthday to you. Happy birthday dear Teju. Happy birthday to you. गुड मॉर्निंग. मी तेजश्री कर्जकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज पहिला व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज बिर्याणी रेसिपी दाखवणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण पहा. तर मित्रांनो, आता मी बिर्याणी बनवायला घेते. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. हे बासमती तांदूळ आहेत आणि हे अर्धा किलो आहेत. कारण मी अर्धा किलो चिकन घेतलंय, त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतले. पण जर तुम्हाला जास्त चिकन नको आणि तांदूळ भात जास्ती घ्यायचा असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त तांदूळ घेऊ शकता. पण मी अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घेतले. नंतर ही आलं लसणाची पेस्ट आहे, दही, तळलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, हे तेल, पुदिना, लिंब, हे खडा मसाला म्हणजेच अख्खा मसाला, त्याच्यामध्ये तेजपत्ता, स्टार फूल, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि हे जिरं. हा आहे बिर्याणी मसाला. हा घरचा आमचा लाल तिखट मसाला, चिकन मसाला, हळद, धनिया पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घ्या. हे तांदूळ आधी सर्वप्रथम आपण भिजवून ठेवायचे, कारण बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ हा भिजवून ठेवावा लागतो, तरच तो चांगला शिजला जातो. आणि हा तांदूळ कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त तासभर भिजवला तर चांगला आहे. तांदूळ धुवून मी आता हा पाण्यामध्ये सोक करत ठेवलाय. तोपर्यंत मग आपण पुढची रेसिपी बघूया. दही हे घरचं लावलेलंच वापरायचं, कारण बाहेरचं आणून ते आंबट असेल तर बिर्याणी जरा आंबट लागते. त्यामुळे शक्यतो घरी लावलेलंच दही वापरायचं. जास्त आंबट दही वापरायचं नाही, नाहीतर मग बिर्याणी आंबट लागते. त्यानंतर आपण हे जे मसाले घेतले ते टाकतो. नंतर हे अख्खा मसाला, चवीनुसार मीठ, मिरच्या. ह्या तुम्ही मिरचीची पेस्ट करून पण घेऊ शकता, पण मी ह्या अशाच कापल्यात, मला ह्या अशा बऱ्या वाटतात.
कांदा जो आपण तळून घेतलेला आहे तो, आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. दही सगळ्यात चिकनला छान लागलं पाहिजे, दही आणि मसाले, त्यामुळे थोडं चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर. जेव्हा आपण पुदिना आणि कोथिंबीर घेतो त्यामध्ये कोथिंबीरपेक्षा पुदिना हा थोडा कमीच वापरायचा आहे, नाहीतर मग पूर्ण बिर्याणीमध्ये पुदिन्याचाच वास येत राहतो. त्यामुळे कोथिंबीरचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. बिर्याणीसाठी तेल आणि तूप जरा जास्त प्रमाणातच लागतं. मिक्स करतानाच बघा जरा चिकन असं ज्युसी दिसायला लागलाय आणि मसाल्याचा सुगंध येतो जरा, त्यामुळे भूक लागायला लागली आताच. थोडं तूप पण टाकायचं आहे. तुपाचा वापर जास्त पण नाही करायचा आहे, आपल्याला लागेल तेवढंच. आणि हे पुन्हा एकदा छानसं मिक्स करून घ्यायचं. मेल्ट झालेलं तूप असेल तर उत्तमच. माझ्याकडे आता असं होतं, ते वापरलं आहे. आणि तेल यामध्ये आता तांदूळ टाकते.
मिनिटच झाले पाहिजे, त्यापेक्षा जास्त ठेवू नका, कारण जर जास्त झाले तर ती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष ठेवा, हवं असेल तर टायमर लावून ठेवा, पण शक्यतो 15 ते 20 मिनिटच ठेवा. बिर्याणी मी 20 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवली आहे. तर भेटूया पुन्हा बिर्याणी झाल्यावर 20 मिनिटांनी. तर आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे. आपण ओपन करून बघूया. काय छान सुगंध येतोय. छान सुगंध असं झालंय, आताच खाण्याची इच्छा होते. आज माझा वाढदिवस सेलिब्रेट केला जातो, त्यासाठी आमची पूर्ण फॅमिली इथे जमली आहे. मी सगळ्यांची ओळख करून देते. हा आहे सुजय, माझा पुतळा. हा माझा फेवरेट दीर पार्थ. हा माझा मुलगा आरव, माझे मिस्टर. हे माझे छोटे दीर प्रणय कर्जवकर. ही नभा, ही माझी जाऊ शिल्पा. आणि हा सक्षम, ज्याचा आपण वाढदिवस साजरा केला होता त्या दिवशी. आणि या आमच्या सासूबाई. आणि आता आम्ही वाढदिवस साजरा करतोय. त्यासाठी आणलेला केक. ओके, चला या सगळे चिल्ड्रन. ये दबा, ये इकडे. सगळ्यांनी Happy birthday to you. Happy birthday dear Teju. Happy birthday to you. सक्षम. श्रुती आता झोपायला गेली. त्याला हे पाहिजे खा बघू, खा बघू, खा केक खा. थँक्यू. प्रणय भाऊ, तुम्ही केली का टेस्ट? आरू 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 बिर्याणी कशी झाली आहे? आरू बिर्याणी कशी आहे सांग. आरू तुला सांग बिर्याणी कशी आहे. सुजय, थँक्यू. खाली थँक्यू.
आजचा वाढदिवसाचा व्हिडिओ आणि आज केलेली बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.